माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना हीच आमचे मागणे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसा समवागणे हीच आमची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगविल आहे खातरी तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे तोवरी देई आम्हाला सोलापूर शहरातील मागील 5 ते 6 वर्षापासून कोरोना काळाच्या आधीपासून मल्लिकार्जुन सेवाभावी संस्थेने एक कार्य चालू केलेलं होतं आणि त्या कार्यात जसं जसं पुढे चालत गेले तसं जसं एक कारवा हातात हात घालून पुढे आला. आमची जनसेवा ईश्वर सेवा फाउंडेशनचे पाटील साहेब मल्लिकार्जुन बिराजदार साहेब यांनी एक संस्था उदयास आणली. ती म्हणजे गोरगरिबांना सकाळची न्याहारी वाटप करायची. तर ती कुठं करायची तर सोलापूर शहरात गोरगरिबांचं जे ठिकाण आहे उपचाराचं ते सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दररोज पेशंट्स आणि पेशंटच्या नातेवाईकांना शिरा आणि उपीटचं मोफत वाटप करण्यात येतं. बऱ्याच गरजू लोकांना आज उपचारासाठी पैसे नसतात परंतु त्या नाश्त्याचे पैसे आणणार कुठून या भावनेने त्यांनी अविरत कार्य चालू केलेलं आहे. ते कार्य चालू करत असताना सोलापूर शहरातील बऱ्याचशा दानशूर मंडळींनी पोलीस ऑफिसर्सनी उद्योजकांनी ह्या कार्याला हातभार लावलेला आहे. त्यापैकी आमचे सोलापूर शहरातले विजापूर रोड येथील राजेश्वर नगर येथील अंबादास चव्हाण यांचे वडील भगवानराव चव्हाण हे स्वर्गवासी होऊन 5 वर्ष झाले. त्यांच्या आजच्या पुण्यतिथीनिमित्त आज केवळ फार मोठा योगायोग आहे. खरंच ती व्यक्ती भाग्यशाली आहे आणि सोनेरी क्षणांनी ती व्यक्ती स्वर्गवासी झालेली आहे. आज आमच्या स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथीचा योग आहे. फार मोठा योगायोग आहे आणि त्या क्षणी त्यांनी आपल्या पित्याचं स्मरण ना पल पल में है भगवान कण कण में है भगवान आज खरोखर योगायोग आहे. अंबादास साहेबांच्या वडिलांचं नावही भगवान. आज एक विघ्नेश्वर योग त्यांनी आज सेलिब्रेट केलेला आहे. आमच्या दोन्ही संस्थांना हातभार लावून तर त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वडिलांना 5व्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या सेवाभावी संस्थेतर्फे विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहतो आणि माझ्या वाणीला विश्राम देतो. अशीच चळवळ अंबादास चव्हाण साहेबांनी त्यांच्या मित्रमंडळींना सांगून आमच्या ह्या संस्थांना मोठा आर्थिक हातभार लावावा ही त्यांना मी नम्र विनंती करतो.